चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी आणि नेक्स्ट विजन या दोन्ही युट्यूब चॅनलवरती सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप सारं स्वागत आहे. इयत्ता 6 स्टँडर्डचे विद्यार्थी 6वीचे विद्यार्थी असे म्हणतायत, त्यांनी कमेंट केलं, काहींनी फोन देखील केले की सर तुम्ही 6 स्टँडर्ड वरती अजिबात लक्ष नाही दिलं, यावर्षी एकही व्हिडिओ तुमचा 6 स्टँडर्डचा आला नाही. तर लक्षात घ्या, आता 6 स्टँडर्डचा आपण सिलेबस चालू करतोय. आपण बघा आता सेकंड चॅप्टर पासून स्टार्ट करतोय, कारण पहिला चॅप्टर आता स्कूल होऊन बराच काल झालाय, त्याच्यामुळे आता तो गेलाय. तर आता आपण त्याला रिव्हिजन मध्ये नंतर घेणारच आहे. तो सेकंड चॅप्टर पासून आपण टोटल प्रॅक्टिस सेट नंबर तुम्हाला बघायला मिळणार आपल्या युट्यूब चॅनलवरती, आणि सगळा हा नवीन सिलेबस असणार, एकदम सिंपल लँग्वेज मध्ये सांगणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, कारण सगळे पुढचे जे व्हिडिओ आहेत ते तुमच्या जवळ पोहोचणं आणि खूप गरजेचं आहे. बघा, ठीक आहे. तर चला आता विद्यार्थी मित्रांनो, बघा सगळ्यात पहिले आता बघा, याच्यामध्ये आपल्याला बेसिक कॉन्सेप्ट समजून घ्यायचे. काय बेसिक कॉन्सेप्ट आपल्या जॉमेट्री मध्ये जे असतात ना, लक्षात घ्या, मॅथ्स मध्ये त्या समजून घ्यायचे, आणि त्याच्यानंतर आपण प्रॅक्टिस सेटला सॉल्व्ह करणार आहे. आता बघा, लक्षात घ्या, पॉइंट म्हणजे काय असतो बघा रे, का एखाद्या फ्लॅट सरफेस वरती किंवा एखाद्या सरफेस वरती आपण म्हणतो की एखाद्या प्लेस वरती, ठिकाणावरती जर तुम्ही एखादा डॉट काढत असाल, काय एखादा अशा प्रकारचा डॉट तुम्ही काढत असाल, त्याला समजा नाव दिलं, हा झाला ए, इकडे झाला बी, सी, डी, के, काय नाव तुम्ही देत असाल, सो दॅट इज द पॉइंट. दिस इज कॉल्ड ॲज द पॉइंट. बरोबर आहे का? एखादा तुम्ही डॉट काढत असाल, लक्षात काय, का एखादा तुम्ही डॉट काढत असाल, तर त्या डॉटला काय बोलतात, तर तुम्ही पॉइंट असे म्हटलं जातं. ओके ना? त्याच्यानंतर बघा आता मित्रांनो, आपल्याला पुढे बघायचे का लाईन म्हणजे काय. बघा, काय आपल्याला पुढे बघायचे काय, याच्यामध्ये लाईन म्हणजे काय, त्याच्यानंतर लाईन सेगमेंट म्हणजे काय, हे आपल्याला सगळं बघून घ्यायचं याच्यामध्ये. ठीक आहे ना? बघा आता मित्रांनो, याच्यामध्ये सो एक मिनिट, ब्लर झाले, जरा जास्तच ब्लर झाले. ओके, ठीक आहे. बघा, सो आता याच्यामध्ये आपल्याला पुढची कॉन्सेप्ट बघायची मित्रांनो. बघा, लाईन म्हणजे काय, लक्षात घ्या, काय लाईन मध्ये आपण, त्याच्यानंतर लाईन सेगमेंट, रे, कोलिनियर पॉइंट. आता सगळ्यात बघा पॉइंट बघितले आपण, पॉइंट पासून कोणकोणत्या गोष्टी तर ते आता बघूया. सगळ्यात पहिले हा काय झाला, पॉइंट झाला. एखाद्या पॉइंट पासून, लक्षात घ्या, एखाद्या पॉइंट पासून जर तुम्ही एखादा इकडे दुसऱ्या साईडला जर एखादा एरो तुम्ही दाखवत असाल, काय एरो जर तुम्ही दाखवत असाल अशा प्रकारचा, समजा इकडे झाला, हा इकडून स्टार्टिंग पॉइंट झाला, इकडे एंडिंगला तुम्ही एरो दाखवला, याला नाव दिलं एबीसी वगैरे काय असेल ते, सो दॅट इज हा झाला तुमचा रे झाला. याला काय बोलतात, तर रे असे म्हणतात. बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा, 2 पॉइंट्स आर द जॉईन टू द इच अदर. 2 पॉइंट हे, कुठलेही 2 पॉइंट हे तुम्ही एकमेकांना जॉईंट केले, सो दॅट इज द काय असणार आहे, लाईन सेगमेंट. याला काय म्हणणार आपण, तर लाईन सेगमेंट असे म्हणणार आहे. त्याच्यानंतर लाईन काय, का जेव्हा 2 रेज, काय टॉइस ऑफ द रे, काय याला आपण एकमेकाला काय करणार, का जॉईंट करणार. जेव्हा 2 रे म्हणजे काय, ऑपोजिट रे, इकडचा समजा इकड स्टार्टिंग झाला, तर इकडचा एक रे आणि हा रे जर एकमेकाला जॉईन केला, तर दॅट इज हा झाला तुमचा लाईन. याला काय म्हणतात आपण, लाईन असे म्हणणार आहे. याला ए बी सी वगैरे काय तुम्ही त्याला नाव देणार आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर आता बघा, कोलिनियर अँड नॉन कोलिनियर पॉइंट्स. काय एखाद्या लाईन वरती जर दिलेले पॉइंट्स एकाच लाईन वरती जर असतील, काय एकाच लाईन वरती, समजा इथं ए पॉइंट आहे, इथं बी पॉइंट आहे, इथं सी पॉइंट आहे, हे सगळे एकाच लाईन वरती जर येत असेल, सो ऑल दिस पॉइंट्स आर कॉल्ड एज द कोलिनियर पॉइंट्स. बरोबर आहे. अँड द नेक्स्ट इज अ नॉन कोलिनियर पॉइंट्स. ठीक आहे ना? सो विच पॉइंट्स आर द डू नॉट इंटरसेक्ट म्हणणार आपण, किंवा डू नॉट लाईज ऑन द एनी लाईन, सो दॅट इज कॉल्ड एज द नॉन कोलिनियर. म्हणजे काय, इथं याच्यावरती एच पॉइंट आहे, नंतर बी इकडे, नंतर सी इकडे, या लाईन वरती नसणार, सो दॅट इज द नॉन कोलिनियर. बरोबर आहे. तर सगळ्यात पहिले आपण काम काय शिकलो, का डॉट शिकलो, म्हणजे पॉइंट शिकलो. का एखाद्या डॉटला फ्लॅट सरफेस असते असं, त्याला आपण काय बोलतो, डॉट बोलतो. त्याच्यानंतर रे म्हणजे काय असतं याच्यामध्ये, का एखाद्या डॉट पासून, एखाद्या पॉइंट पासून एखाद्या डायरेक्शनला जर तुम्ही एखादा डायरेक्शन दाखवत असाल, दॅट इज द रे झाला. त्याच्यानंतर काय, आपण लाईन सेगमेंट म्हणजे काय, 2 पॉइंट जॉईंट आर द इच अदर. बरोबर. 2 पॉइंट्स आर जॉईन टू द इच अदर. 2 पॉइंट हे एकमेकांना जोडले गेले, सो दॅट इज द पॉइंट झाला. आणि त्याच्यानंतर आपण काय, कोलिनियर पॉइंट म्हणजे काय, ही लाईन झाली. बरोबर आहे. या लाईन वरती जर 3 पॉइंट, काय 3 पॉइंट किंवा 2 पॉइंट हे एकाच लाईन वरती जर लाईज असेल, तर दॅट इज द कोलिनियर. आणि जर अशा प्रकारे जर पॉइंट हे लाईन वरती येत नसेल, सो दॅट इज द नॉन कोलिनियर पॉइंट. आणि या सगळ्यांचा आधार घेऊन मित्रांनो, आता आपल्याला काय करायचंय, प्रॅक्टिस सेट नंबर सॉल्व्ह करायचंय. तर चला आता विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्टली आपण बघतोय आता प्रॅक्टिस सेट नंबर. नोटबुक काढा, वही काढा, वाटलं स्क्रीनशॉट काढून घ्या, व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे ना? चला, मागचा जर घ्यायचा असेल याचा स्क्रीनशॉट, तर तोही स्क्रीनशॉट काढून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. चलो, आता नेक्स्ट बघा मित्रांनो, पहिला क्वेश्चन बघा दिला आपल्याला, काय
लुक ॲट द ऍडजसेंट डायग्राम अँड राईट द नेम्स ऑफ द टर्म्स गिवन बिलो. ही डायग्रामला तुम्हाला काय करायचं, ऑब्झर्व करायचे आणि त्याच्यानंतर ज्या काही टर्म्स वगैरे दिले तुम्हाला याच्यामध्ये सगळ्या आपल्या टर्म्स बघून घ्यायचे आणि त्याच्यावरून आपल्याला दिलेल्या ज्या कंडिशन याच्यामध्ये आहेत त्यांची तुम्हाला काय करायचे, नावं द्यायचे. ठीक आहे ना. पहिला बघा टर्म्स दिले आपल्याला. फर्स्ट तुम्हाला सांगितले पॉइंट्स. बघा काय सांगितलं तुम्हाला, फर्स्ट सांगितलं का पॉइंट सांगितले. आता पॉइंट्स म्हणजे काय, आपण त्याला बोलतो डॉट बोलतो. एखादा पॉइंट तुम्हाला त्याच्यावरती मेन्शन केला असेल किंवा दाखवला असेल, बरोबर आहे. मग आता याच्यावरती पॉइंट कोणते बघा ना, ए बी. बघा हा एक पॉइंट ए बी सी ओ ई डी, बरोबर आहे ना. मग याच्यावरती म्हणजे आपण कोणते लिहू शकतो, बघा तुम्हाला वाटेल ते पॉइंट ए, त्याच्यानंतर काय पॉइंट बघा पॉइंट बी आला, त्याच्यानंतर अजून काय घेऊ शकतो आपण, पॉइंट बघा पॉइंट काय दिला आपल्याला, ए बी झाला, बरोबर. त्याच्यानंतर सी झाला, त्याच्यानंतर पॉइंट डी दिलाय, बरोबर आहे. पॉइंट डी दिलाय, त्याच्यानंतर काय दिलं अजून, पॉइंट ई दिलाय आपल्याला, बरोबर आहे. तुम्ही अशा प्रकारे काम करू शकतात का जे तुम्हाला पॉइंट दिसतात ते तुम्ही इथं लिहू शकतात, बरोबर आहे. अशा प्रकारे पॉइंट ओ झाला, तुम्हाला वाटतं तो पॉइंट ओ पण लिहून घ्यायचं, काही प्रॉब्लेम नाही. ऍटलीस्ट याच्यामधले काय तुम्हाला 2 तरी आले पाहिजे. किती, 2 किंवा 3 तुम्हाला आले पाहिजे. ओके, समजते ना. पॉइंट म्हणजे काय, काय एखाद्या फ्लॅट सरफेस वरती, एखाद्या डायग्राम वरती काय एखादा असा केलेला डॉट, बरोबर आहे. हे ठीक आहे. नेक्स्ट बघा मित्रांनो, लाईन सेगमेंट. नेक्स्ट काय तुम्हाला सांगितले, लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंट म्हणजे काय, तर आपण बघितलेलं आहे याच्या अगोदर काय बघितलं आपण का, 2 पॉइंट्स आर जॉईन टू द इच अदर, बरोबर आहे. म्हणजे काय, अशा प्रकारचा एक पॉइंट इथं दिलेला आहे. समजा हा पॉइंट काय करतो, याला जॉईन करतो, याला जे काही नाव असेल ते, तर त्यांना आपण काय बोलतो, तर लाईन सेगमेंट बोलतो. मग आता लाईन सेगमेंट कोणकोणते येणार बघा, तुम्ही नीट जर ऑब्झर्वेशन केलं तर याच्यामध्ये बघा काय दिसतं आपल्याला, हा डी ई, त्याच्यानंतर ई ओ असणार आहे, किंवा ओ पासून ए पर्यंत, ओ पासून बी पर्यंत, किंवा तुम्ही बी पासून ए ओ पर्यंत गेले तरी चालेल. बघा समजा आता आपण ए पासून ओ घेऊया. बघा काय करा, समजा सेगमेंट बघा, ठीक आहे ना, असं टाका सेगमेंट ए ओ घ्या किंवा ओ ए घ्या तरी चालेल, ओ पहिला आला तरी चालेल, काय अडचण नाही. ठीक आहे ना. त्याच्यानंतर समजा तुम्ही सेगमेंट घ्या, सेगमेंट काय असेल तर तुमचा समजा बीओ झाला, बरोबर आहे. त्याच्यानंतर अजून सेगमेंट काय याच्यामध्ये येऊ शकतात का, 2 पॉइंट एकमेकाला जोडताना दिसत आहे, कुठं बघा ईओ झाला, ठीक आहे ना. काय झाला तर हा ईओ झाला. त्याच्यानंतर सेगमेंट बघा मित्रांनो, सीओ झाला, ठीक आहे ना, सीओ झाला. अशा प्रकारे ईडी झाला किंवा डी झाला, बरोबर आहे. समजा इथं सेगमेंट घ्या, सेगमेंट डी झाला. सो अशा प्रकारे तुम्ही काय काय याच्यामध्ये लिहू शकतात का, लाईन सेगमेंट, बरोबर आहे. काय म्हणतो आपण, लाईन सेगमेंट अशा प्रकारे म्हणतात, पॉइंट फक्त एकमेकाला काय करतात, तर एकमेकाला हे जॉईन केलेले असतात. ओके ना. ठीक आहे. बघा नेक्स्ट बघा मित्रांनो, आता नेक्स्ट तुम्हाला रेज विचारले. आता रेज म्हणजे काय, आपण बघितलंय का एखादा असा पॉइंट असतो त्याच्यापासून निघलेला एकदम स्ट्रेट डायरेक्शन मध्ये केल्यानंतर त्याचा एंडिंग अशा बाणाने होतो, बरोबर, रेजनी होतो. सो दॅट इज अ रेज झाला. मग आता याच्यामध्ये रेज कोणकोणते बघा, या ओ पासून लक्षात घ्या, तुम्हाला स्टार्टिंग पॉइंट जिथं तुमचा समजा ओ आलाय ना, हा तर हा स्टार्टिंग पॉइंट झाला. ओ समजा इथं ए घेतला आपण, तर तुम्ही रे ओ ए बोलणार, ए ओ बोलणार का, नाही, कारण आता स्टार्टिंग पॉइंट पासून एंडिंगला तुमचा बाणच आला पाहिजे, बरोबर आहे. सो देअरफॉर बघा मित्रांनो, रेज कोणते आले याच्यामध्ये बघा, आता याच्यामध्ये रे कोणते आले, तर ओ पासून स्टार्ट केला, ओ ए घेतला आपण, समजा ओ ए झाला. त्याच्यानंतर रे, अजून कुठला रे आला याच्यामध्ये, ओबी झाला. बघा बी ला पण बाण तुम्हाला दिलेला आहे याच्यामध्ये, बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा ओसी पण झाला, बरोबर आहे, रे ओसी झाला. त्याच्यानंतर अजून काय येऊ शकते, तर बघा ओ आणि डी पण येऊ शकतो, बरोबर आहे. काय येऊ शकतो, ओ आणि डी पण येऊ शकतो. फक्त तुम्हाला स्टार्टिंग पॉइंट पाहिजे आणि एंडिंगला तुम्हाला त्याला एरो पाहिजे. काय पाहिजे, त्याला एंडिंगला एरो पाहिजे. बघा इकडे सगळे एरो दिसतंय का, ओके. चला आता नेक्स्ट बघा विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट समजून घेऊया. सगळ्यांना व्हिडिओ रिपीट बघा, स्टार्टिंगला जरा नवीन अवघड जाईल, काय काय ते लोड घ्यायची गरज नाही. मागच्या वर्षी सारखा सेम टू सेम सिलेबस आहे, एवढं काय अवघड नाही, थोडस फक्त ऍडव्हान्स लेवल आहे. ठीक आहे ना. आपण प्रयत्न करू जेवढं सांगतील तेवढं सांगू. पुढे बघा दिले आपल्याला कोलिनियर पॉइंट्स. बघा काय तुम्हाला विचारले, कोलिनियर पॉइंट्स. मग आता कोणकोणते पॉइंट्स आहे बघा आपल्याला याच्यामध्ये. सो कोलिनियर पॉइंट्स आपण कोणकोणते बघितले, सो पॉइंट विच आर द लाईज ऑन द एनी लाईन, बरोबर आहे का, एखाद्या स्ट्रेट लाईन वरती, म्हणजे आपण लाईन वरती बोलतो का, ते पॉइंट तिथं असतात. सो दॅट इज द बघा काय, तर कोलिनियर पॉइंट्स. मग आता ही समजा लाईन बघितली आपण, बघा काय, बघा याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला, ऍटलीस्ट बघा लाईन कुठे बघा मित्रांनो, हा डी आणि बी दिसतोय, बरोबर आहे. काय दिसतं, डी आणि बी दिसतोय. मग याच्यामध्ये कोलिनियर पॉइंट्स कोणते झाले बघा, कोणकोणते पॉइंट झाले बघा मित्रांनो, डी ई ओ झाला, बरोबर आहे. काय झाला तर हा डी
ई ओ झाला. त्याच्यानंतर अजून पॉइंट्स कुठले येणार आहे बघा आपल्याला, कोणकोणते पॉइंट्स आपण घेऊ शकतो, समजा ई ओ बी घेऊ शकतो, काही अडचण नाही. तुम्हाला वाटलं तुम्ही एकत्र नोट केलं तरी चालेल, किंवा तुम्हाला वाटलं बी पासून स्टार्ट करायचे, बी ओ ई किंवा बी ओ डी असं लिहिलं तरी चालेल, काही अडचण नाही. पण एकाच लाईनीवरती पाहिजे. ओके ना. हा ओसी लाईन आहे का? नाही, हा रे. बरोबर आहे. ओ ए आहे का लाईन? नाही, हा काय तर रे असतात. ठीक आहे. सो एवढे तुम्ही 4 पॉईंट नोट करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला विचारले का लाईन विचारले. आता लाईन काय बघा, का लाईन कशी असते, एकदम स्ट्रेट असते. बरोबर आहे. इकडे एखादा समजा ए पॉईंट आणि इकडे बी पॉईंट दिलेला तुम्हाला, अशा प्रकारे आपण लाईन घेत असतो. राईट. सो आता लाईन कोणती दिसते आपल्याला बघा याच्यामध्ये, तर लाईन बघा मित्रांनो, ठीक आहे ना, कोणती लाईन याच्यावरती आपल्याला दिसते, तर हा डी आणि लास्टचा पॉईंट आहे बी. बरोबर आहे. डी आणि बी. ठीक आहे ना. तुम्हाला वाटलं बीडी लिहिलं तरी चालेल, वरतून स्टार्टिंग करून तुम्ही खाली एंडिंगला आले तरी चालेल, काय अडचण नाही. आणि इकडनं वरती बी पासून डी ला एंडिंगला केलं तरी चालेल, बी पासून किंवा डी पासून बी ला. ओके. पुढे बघा दिलं तुम्हाला नॉन कोलिनियर पॉइंट्स. तुम्हाला काय सांगितलं? नॉन कोलिनियर पॉइंट. सो नॉन कोलिनियर पॉइंट्स कोणते मित्रांनो? सो पॉइंट विच आर द डू नॉट लाईज ऑन द एनी लाईन, म्हणजे त्या लाईनीवरती नसणार, लाईनीच्या बाहेर असणार आहे. मग या ही स्ट्रेट लाईन आहे, या स्ट्रेटच्या लाईनीवरती बघा डी ई ओ बी हे 4 पॉइंट आहे का आपण घेतले. मग याच्यावरती कोणकोणते पॉइंट नाही, तर हा पॉइंट या लाईनीच्या बाहेर आहे ए, आणि हा पॉइंट सी या लाईनीच्या बाहेर. सो देअरफॉर पॉइंट ए. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर असणार आहे तुमचा पॉइंट सी. काय असणार? हा पॉइंट सी असणार आहे. सो दॅट इज झाले तुमचे सगळे नॉन कोलिनियर पॉइंट्स. ओके. व्हिडिओ रिपीट बघा, एकदम सिंपल लँग्वेज मध्ये सांगते. पटकन स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि आपण आता पुढे जाणार आहे. ठीक आहे. बघा. ओके, घेतला सगळ्यांनी स्क्रीनशॉट. चलो नेक्स्ट बघा आता मित्रांनो, पुढं काय दिले आपल्याला बघा, ड्रॉ द फॉलोइंग फिगर. तुम्हाला काम करायचे का? ड्रॉ द फॉलोइंग फिगर. तुम्हाला अशा प्रकारे काय करायचे, फक्त डायग्राम ड्रॉ करून घ्यायचे. आता तुम्हाला काय विचारलं? लाईन विचारले. ठीक आहे ना. आता मी डायरेक्ट स्केल घेतो, म्हणजे जेणेकरून आपल्याला प्रॉपरली काढता येईल. बघा काय विचारलं तुम्हाला, लाईन सगळ्यात पहिले ड्रॉ करायचंय. आता मग लाईन ड्रॉ करण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे, एकदम स्ट्रेट लाईन मध्ये आला पाहिजे. बरोबर आहे. समजा आपण अशा प्रकारे एक लाईन घेतली. ओके. चलो काय केलं आपण, अशा प्रकारे लाईन घेतली. यांना काय करणार, दोघांना आपण एका साईडला एरो करून टाकणार. ठीक आहे ना. काय करणार आपण, यांना दोन्ही साईडला इकडे एरो करून टाकणार. ओके. एरो केल्यानंतर बघा मित्रांनो, इकडे एकदा एरो घेऊया आपण. ओके. काम करा, यांना नाव द्या तुम्ही. इथं समजा बी घेतला, इकडे समजा तुम्ही घेतला ए घेतला, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे ना. आता सॉरी, तुम्हाला नावं दिलेले, बीटी दिलेले. ठीक आहे ना. काय केलं, तुम्हाला बीटी नावं दिलेले आहेत. ओके ना. मग आता काम करा, समजा याच्यामध्ये तिकडं जर बी घेतला तर तुम्ही इकडं टी घ्या. ओके. तुम्हाला वाटलं इकडं स्टार्टिंगला बी घ्यायचे, तुम्ही लास्टला टी घ्या तरी चालेल, काही अडचण नाही. ठीक आहे ना. तरीही चालेल, काही अडचण नाहीये. ओके ना. चला नेक्स्ट बघा, दिलंय तुम्हाला रे डी. बघा काय दिलं तुम्हाला, रे डी दिलाय. याचा अर्थ असा होणार आहे बघा मित्रांनो, काय होणार आहे बघा मित्रांनो, याचा अर्थ असा होणार आहे यामध्ये, का तुम्ही जो रे तुम्ही घेताय, काय करता तुम्ही, स्टार्टिंगला जो रे तुम्ही घेत आहात त्या रेला बघा, हा स्टार्टिंगला डी दिलाय, म्हणजे तुमचा स्टार्टिंग पॉइंट कुठला आला पाहिजे, डी आला पाहिजे. म्हणजे तुम्हाला इथं काम करायचे, हा डी घ्यायचे आणि इकडे एरो करायचे आणि याला तुम्हाला दाखवायचे ई पॉइंट दाखवायचे. काय करा, तुम्हाला ई पॉइंट दाखवायचा आहे. ओके ना. एकदम सिंपल आहे. बघा नेक्स्ट बघा, तुम्हाला विचारलं लाईन एमपी विचारले. मग आता लाईन एमपी तुम्हाला ड्रॉ करायचे ना. ओके. काम करा, एखादी चांगल्या प्रकारे स्ट्रेट लाईन घ्या, तुम्हाला वाटेल तेवढी घ्या, डायमेन्शन नाही सांगितलं. ठीक आहे. लाईन घेते, लाईनला काय असतात, दोन्ही साईडला काय असतात, तर इकडं चांगल्या प्रकारे मस्त एक काय असतात, तर एरो असतात. ओके. एरो घेतला आपण. ठीक आहे. काम करा, व्यवस्थित घ्या. एरो घेतला आपण. आता इकडं तुम्ही एखादा पॉइंट कुठं तरी घ्या, याला नाव द्या एम, आणि इकडं शेवटी तुमचा आला, याला नाव द्या पी, नाव द्या. ओके ना. हा झाला एमपी. ओके. नंतर तुम्हाला विचारलं लाईन वाय. काय विचारलं, लाईन वाय काढायचं तुम्हाला. म्हणजे काय करा, एकच लाईन ड्रॉ करा. ठीक आहे ना. डायमेन्शन तुम्हाला वाटेल तेवढं तुम्ही घ्या, काही अडचण नाही याच्यामध्ये. मग आता डायमेन्शन घेतल्यानंतर बघा मित्रांनो, समजा आपण काय केली, याच्यामध्ये ही लाईन दाखवली. ठीक आहे ना. अशा प्रकारे तुम्ही काम करा, इकडे लाईन दाखवा आणि याला फक्त इथं कुठेतरी नाव द्या. हा झाला तुमचा वाय. बरोबर आहे. काय झालं, आता लाईन ही वाय झालं. म्हणजे तुम्ही इकडे साईडला पण नाव दिलं तरी चालेल, काय अडचण नाही. ओके. नेक्स्ट बघा, तुम्हाला विचारलं मित्रांनो आता यामध्ये, का तुम्हाला विचारले पॉइंट एम. पॉइंट कशाने दाखवा, आपण डॉटने दाखवतो ना. बरोबर ना. काय दाखवतो, डॉटनी. मग काम करा, फक्त हा डॉट दाखवा, याला नाव द्या एम. हा झाला तुमचा एम. बरोबर आहे. चांगल्या प्रकारे असा डॉट करा मस्तपैकी. काय असेल तो एम दाखवा, असा दाखवला एम तरी चालतो, काही प्रॉब्लेम नाही. चला, समजतं का, नीट समजून घ्या. ओके. काय अडचण नाही, जास्त काय हार्डमध्ये याच्यामध्ये जाणार नाही आपण, एकदम जे आहे ते सिंपल लँग्वेज मध्येच आहे, फक्त समजून घ्या. स्क्रीनशॉट पटकन काढून घ्या.
ओके चलो नेक्स्ट बघा दिला आपल्याला ड्रॉ डायग्राम्स दॅट द इलस्ट्रेट द फॉलोइंग पॉइंट्स. काय करा तुम्हाला अशा प्रकारचे डायग्राम काढायचे का ज्यात तुम्हाला याच्यामधल्या जे काही तुम्हाला एलिमेंट्स दिले असेल ते पॉइंट तुम्हाला दाखवताय. पहिला बघा काय दिलंय पॉइंट पी. बघा काय विचारले पॉइंट पी लाईज ऑन लाईन ए बी. काय करतोय हा पॉइंट पी तर काय करतोय हा काय ए बी लाईन तुम्हाला दिलेली आहे. काय सांगितले का लाईन ए बी वरती पॉइंट पी तुम्हाला दाखवायचा आहे. लाईज म्हणजे काय का त्या लाईन वरती असतील बरोबर आहे. सो देअरफॉर काम करू आपण पटकन स्केल घेऊया पटकन फास्ट. ओके चलो इथं स्केल घेतली आपण ठीक आहे. याला काम करूया आपण ड्रॉ करून घेऊया ठीक आहे. ड्रॉ केलीस बरोबर आहे. लाईन सांगितली आपल्याला अगोदर ही लाईन घेतली आपण. लाईनीचं नाव काय सांगितलं तुम्हाला ए बी सांगितले बरोबर आहे. मग इकडे समजा आपण काम करूया ए पॉइंट घेऊया. इकडे काम करा तुम्ही इथं कुठेतरी बी पॉइंट घ्या. आता लक्षात घ्या बी इकडे आला ए पाठी आला तरी चालेल काय अडचण नाही कारण दोन्ही साईडला एरो असतात. ओके नेक्स्ट सांगितलं तुम्हाला पॉइंट पी लाईज ऑन दी म्हणजे काय याच्यावरती कुठेही एका साईडला कुठेही एखादा पॉइंट घ्या आणि त्याला नाव द्या म्हणजे काय काय या एबीच्या लाईन वरती दिलेला पॉइंट हा पी आहे याचा अर्थ असा होतो. ओके नेक्स्ट बघा विचारलं तुम्हाला पॉइंट ई अँड एफ. पॉइंट पी अँड एफ आर ऑन अ लाईन यम. काय लाईन यम दिली तुम्हाला बघा ठीक आहे ना. काय सांगितलं तुम्हाला अशा प्रकारे एक लाईन ड्रॉ करू आपण पटकन फास्ट. ओके लाईन ड्रॉ केली सगळ्यात पहिले दोन्ही साईडला त्याला एरो देऊन टाका ठीक आहे ना. पॉइंट्स ई अँड एफ आर ऑन लाईन यम म्हणजे या लाईनीला तुम्ही नाव द्यायचं यम नाव द्या आणि या यम नाव दिल्यानंतर काय पॉइंट्स ई एफ आर ऑन लाईन यम म्हणजे काय या लाईन वरती ई आणि एफ झाला. मग कुठे तुम्हाला वाटलं ना इथं ई घ्यायचंय इथं ए घ्या इकडे वाटतंय एफ घ्यायचं इथं घ्या काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही कुठेही डॉट करून तुम्ही फक्त डॉट करा छोटासा त्याला दाखवा. आता हे स्क्रीनवरती तुम्हाला कॅमेरात नीट आलं पाहिजे म्हणून जरा मी मोठं करून दाखवतो. ओके ना म्हणजे काय झालं आता का लाईन एम वरती ए एफ पॉइंट आहे ठीक आहे. हा एम झाला लाईन एम आणि याच्यावरती एफ पॉइंट आहे. बट पॉइंट डी इज नॉट ऑन लाईन एम. काय या लाईन वरती काय का पॉइंट डी दिलेला नाहीये म्हणजे याच्यावरती नसणार आहे. मग काय करायचं तो साईडला कुठंतरी एका साईडला तुम्ही कुठंतरी तुम्हाला वाटलं इकडे घ्यायचं इकडे घ्या तुम्ही साईडला दाखवायचे पण त्या लाईनवर दाखवायचं नाही बरोबर आहे. पॉइंट डी इज नॉट ऑन लाईन एम. ओके चलो व्हेरी गुड. नेक्स्ट बघा ड्रॉ रे ओपी. काय सांगितलं तुम्हाला ड्रॉ रे ओपी अँड रे ओक्यू. ठीक आहे ना. ओपी आणि ओक्यू तुम्हाला काय करायचं आहे का रे तुम्हाला दाखवायचा आहे. ओके मग आता हा रे कसा दाखवणार सगळ्यात पहिले बघा समजा मी इथं काय केलं ओ पॉइंट घेतला. काय घेतलं इथं ओ पॉइंट घेतलेला आहे. ओके आता याच्यात समजा तुम्हाला ओपी दाखवायचं काय करा तुम्ही इकडे वरच्या बाजूला दाखवू शकता. ओके इकडे पॉइंट घ्या इथं पी दाखवला तुम्हाला वाटलं रे ओक्यू दाखवायचा आहे इकडे घ्या तुम्हाला जिथं वाटलं तिथं दाखवा तुम्ही. हा झाला तुमचा ओक्यू ओपी आणि हा झाला तुमचा ओक्यू. समजतंय का. अशा प्रकारे तुम्हाला वाटलं सेपरेट ड्रॉ करायचे तुम्ही सेपरेट ड्रॉ करा. समजा मी इथं पॉइंट घेतला ठीक आहे ना. बघा काय केला समजा इथं मी पॉइंट घेतला आणि इकडे दाखवला हा ओपी दाखवला. तुम्हाला वाटतं सेपरेट ड्रॉ करायचं आहे इकडे पॉइंट घ्या इथं दाखवला हा पॉइंट घेतला समजा आपण याच्यावरून इकडे ड्रॉ केला हा ओक्यू दाखवतो तुम्हाला ओक्यू दाखवा. याचं डायरेक्शन तुम्हाला खालच्या साईडला घ्यायचे वरच्या साईडला घ्यायचे कुठेही घ्या फक्त ते अशा प्रकारे स्ट्रेट म्हणून दाखवा. ओके एकदम सिंपल आहे कॉन्सेप्ट आहे. वहीमध्ये सॉल्व्ह करायला घ्या जे सांगितले ते प्रॅक्टिकली सॉल्व्ह करा. अत्यंत एकदम एकदम सिंपल लँग्वेज मध्ये तुम्हाला सांगते. असं इतक्या सिंपल लँग्वेज मध्ये तुम्हाला कोणीही सांगणार नाही. ओके चलो स्क्रीनशॉट काढून घ्या पटकन नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. आता बघा काय सांगितलं आता नेक्स्ट क्वेश्चन बघा आपल्याला मित्रांनो. या क्वेश्चन कडे आता नीट थोडंसं ऑब्झर्वेशन करून घ्यायचं आपल्याला. बघा काय सांगितलं आता बघा रे तर यामध्ये तुम्हाला विचारलं गेलेलं आहे बघा काय विचारलं गेलेलं याच्यामध्ये तर एक यामध्ये रांगोळी तुम्हाला दिसते याच्यामध्ये. ठीक आहे ना. बघा दिसते का. ओके चलो बघा आता मित्रांनो काय पॉइंट्स ई अँड एफ आर द ऑन लाईन एम. काय करायचं तुम्हाला पॉइंट्स बघा मला याचा कलर पहिला चेंज करू द्या. ओके बघा काय सांगितलं तुम्हाला अशा प्रकारे दिले पॉइंट्स ई अँड एफ आर ऑन लाईन एम बट पॉइंट डी इज नॉट लाईन एम. बघा हे झालं आपलं सॉल्व्ह करून. ओके ना. हे ड्रॉ रे ओपी अँड रे ओकी इतक्यात सॉल्व्ह करून झालं आपला. ओके ना. चला इतक्यात आपण हे सॉल्व्ह करून घेतलेलं आहे काय अडचण नाही. ठीक आहे ना. तो डबल क्वेश्चन झाला याच्यामध्ये काय अडचण नाही. ओके ना. चला आता राहिला लास्टला बघा मित्रांनो 4 नंबरचा क्वेश्चन आपला राहिलेला आहे. आता या 4 नंबरच्या क्वेश्चनला कसा सॉल्व्ह करायचा बघा सगळ्यात पहिले याला मी थोडस वरती घेतो म्हणजे जरा परफेक्ट होईल तुम्हाला दिसता येईल बघा. ठीक आहे ना. आता थोडस हा ओके बघा काय सांगितलं आता याच्यामध्ये बघा शो द पॉइंट्स लाईन सेगमेंट अँड प्लेन्स फ्रॉम द रांगोळीज इन द
अकॉर्डिंग पिक्चर, या तुम्हाला दिलेल्या पिक्चर मध्ये तुम्हाला काय करायचंय का या रांगोळीच्या साह्याने तुम्हाला काही पॉइंट्स दाखवायचे, त्याच्यानंतर काही सेगमेंट लाईन सेगमेंट दाखवायचे आणि काय याच्यामध्ये प्लेन दाखवायची. ओके ना. आता सगळ्यात पहिले आपण शो पॉइंट म्हणूया. समजा मी इथं हा पॉइंट दिलेला आहे, बरोबर आहे. हा पॉइंट घेतला, त्याला नाव दिलं ए. हा पॉइंट घेतला, त्याला नाव दिलं बी. हा पॉइंट घेतला, त्याला नाव दिलं सी. इकडे डी घेतला, तुम्हाला कुठलाही पॉइंट असेल त्याला ई एफ जी वगैरे एक्स वाय झेड झेब्रा देऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट बघा मित्रांनो, समजा तुम्हाला याच्यावरती पुढे सांगितलं आता काही लाईन सेगमेंट सांगितलंय. लाईन सेगमेंट काय असतो तर दोन पॉइंट काय करतात, हे दोन पॉइंट एकमेकाला इथं जॉईन करत असतात, बरोबर आहे. मग मग काम करा, कुठला तरी तुम्ही दोन कुठं तरी डिस्टन्स घ्या आणि याला समजा के दिलं आणि याला यम नाव दिलं, तर अशा प्रकारे हे पॉइंट तुम्हाला काय करायचे का एकमेकांना जॉईन करताना दाखवा. समजा इथं यल झाला, इथं यम झाला किंवा यन झाला, काय अडचण नाही. समजतंय का. असे पॉइंट तुम्हाला एकमेकांना जॉईन करायचे. नंतर तुम्हाला काय सांगितलंय का प्लेन सांगितलंय. प्लेन म्हणजे काय असतो का असा एखादा फ्लॅट सरफेस असतो, बरोबर आहे. मग फ्लॅट सरफेस दाखवा ना, तुम्हाला वाटत इथं समजा तुम्ही इथून गेले, इथं असे आले, एकमेकाला इथं जॉईन केले, सो दॅट इज द फ्लॅट सरफेस. काय झालं, फ्लॅट सरफेस झाला. याला नाव देऊन टाका तुम्ही, समजा झेड नाव द्या, एक्स द्या, वाय द्या, एबीसी जे असेल ते नाव तुम्ही देऊन टाका. ओके ना. समजतं का बघा मित्रांनो. सो विद्यार्थी मित्रांनो बघा, फायनली आपण का याच्यातला जो प्रॅक्टिस सेट वगैरे आहे तो आपण आता खूप साऱ्या स्टेप बाय स्टेपने आपण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतोय. आता नेक्स्ट बघा क्वेश्चन तुम्हाला पुढे विचारलाय बघा, काय का 4 इम्पॉर्टंट प्लेसेस आर मार्क्ड विथ द पॉइंट्स ऑन द मॅप ऑफ इंडिया. ड्रॉ एज मेनी लाईन सेगमेंट एज द पॉसिबल बघा कनेक्टिंग दिस प्लेसेस. तुम्हाला काय सांगितलंय का हा आपल्याला इंडियाचा एक मॅप दिलेला आहे, बरोबर आहे, आपल्या भारत देशाचा. आता याच्यामध्ये मेन काय झालं तुम्हाला बघा, त्याच्यामध्ये बघा दिल्ली दिलेलं आहे, बरोबर आहे. कॅलकत्ता म्हणजे कोलकाता आपण म्हणतो तो, ठीक आहे. त्याच्यानंतर चेन्नई दिले, त्याच्यानंतर मुंबई दिले. मग आता तुम्हाला काय सांगितलं, ड्रॉ ॲज अ मेनी लाईन ॲज पॉसिबल कनेक्टिंग दिस पॉइंट, बरोबर आहे. म्हणजे एकमेकांना पॉइंटला तुम्ही जोडताना काय करायचं, जेवढं पॉसिबल होईल तेवढं तुम्ही जोडू शकता. समजा आता मुंबई पासून मला दिल्लीला जायचंय, ठीक आहे ना. मग इकडनं स्टार्ट केलं कुठून तरी, इकडे गेला गुजरातला वगैरे, बरोबर आहे, राजस्थानला, इकडं पंजाबला वगैरे, अशा प्रकारे वरती कुठंतरी इकडे पंजाब पण डायरेक्टली इथं आला, बरोबर. इथं दिल्लीला गेला. समजा मला काय करायचं, मुंबईवरून चेन्नईला जायचं. मग चेन्नईवरून इकडे महाराष्ट्रामधून इकडे खाली साऊथला आपण म्हणतो एंट्री करत कुठंतरी रोटिंग दाखवून तुम्ही इथं जॉईन करा, काय प्रॉब्लेम नाही. समजा चेन्नईवरून मला दिल्लीला जायचे, मग दिल्लीला तुम्ही कुठून तरी कशा प्रकारे तरी एखादा रोटेशन दाखवा जेणेकरून तुम्ही तिथं पोहोचू शकतात, बरोबर. एक छोटासा एक गेम टाईप आहे याच्यामध्ये, ठीक आहे. दिल्लीवरून जायचं तुम्हाला कलकत्ताला, बरोबर, कोलकात्याला कॅलकटा म्हणतात, तर याला इथं तुम्ही अशा प्रकारे त्याला जॉईन करू शकतो. तर जेवढे तुमच्याकडून पॉसिबल होईल तेवढे पॉईंट तुम्हाला जॉईन करायचे प्रत्येक आपल्या दिलेल्या मॅप मध्ये, आपल्या भारत देशाचा या मॅप वरून तुम्हाला काय करायचंय, एक एक पॉइंटला फक्त आणि फक्त काम करायचंय, एकमेकाला इथं काय करायचंय, जॉईन करून घ्यायचंय. समजतं का मित्रांनो. बघा अगदी सिंपल आहे, काही लोड घ्यायची गरज नाही, कसंही तुम्ही जॉईन करा. समजा तुम्हाला इकडनं काय करायचंय, बरोबर आहे, इकडनं जॉईन करायचं चेन्नईला, तुम्ही या चेन्नईला, इकडे या. चेन्नईवरून तुम्हाला काय करायचे, इकडून खालून फिरून तुम्हाला जायचंय, बरोबर आहे, मुंबईला, तर दाखवा तुम्ही मुंबईला, काही प्रॉब्लेम नाही. ओके. सो अशा प्रकारे मित्रांनो लक्षात घ्या का आपण प्रॅक्टिस सेट नंबर बघा मित्रांनो 2.1 आपण बघितलेला आहे आणि लवकरच आता आपण काम करणार आहे का 2.2 ला देखील स्टार्ट करून घेणार आहे, ठीक आहे ना. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या का व्हिडिओ कसा आवडला कमेंट करा. तुमचा नवीन सिलेबस आहे, सगळ्यांना प्रॅक्टिस झाली पाहिजे, आपलं शिकवणं समजतं का नाही कमेंट करा. आणि लक्षात घ्या परीक्षेला 100% आयएमपी येणारे क्वेश्चन तुम्हाला मी देणार आहे, ते 100% परीक्षेला येतील, लक्षात घ्या. त्याच्यामुळे सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ कसा वाटतो कमेंट करा, व्हिडिओ लाईक करून घ्या आणि नेक्स्ट व्हिडिओ हा लगेच टाकला जाणार आहे, त्याच्यामुळे तोही व्हिडिओ बघायला विसरू नका. ओके, चला भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.